तुम्ही कोणाला पैसे उधार दिलेत आणि ते पैसे तुम्हाला परत मिळत नाहीयेत. तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात का? 3 स्टेप्समध्ये मनी कसा मिळवायचा, मनी कसा रिकव्हर करायचा, दिलेले उधार पैसे कसे मिळवायचे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुमचेही पैसे कुठे अडकले असतील, तुम्ही कोणाला उधार दिले असतील आणि ते अजूनही तुम्हाला परत मिळालेले नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. आता कोणाला पैसे दिले असतील तर ते ऑफकोर्स परत आपल्याला हवेच असतात. असाच एक माझा स्टुडंट होता, त्याची ही गोष्ट आहे. त्या माझ्या स्टुडंटने कोणाला तरी पैसे उधार दिले होते, बरीच मोठी अमाऊंट होती आणि ते पैसे परत त्याला मिळत नव्हते. ज्याला पैसे दिले होते तो नेहमी म्हणायचा देतो देतो, पण त्याला ते शक्य होत नव्हतं आणि तो पैसे ते रिटर्न करू शकत नव्हता. आणि एक दिवशी त्याचा फोन आला की मी पैसे तुझे घेऊन येतोय, तू घरी आहेस का, असा त्या माणसाचा फोन आला माझ्या स्टुडंटला. आणि तो पैसे घेऊन येतच होता, पण रस्त्यामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ते पैसे रिटर्न करू शकला नाही. अशा कंडिशनमध्ये माझा स्टुडंट होता. आता इथे काय झालं, एक तर त्याला पैसे मिळत नव्हते आणि अगदी मिळायची वेळ आली तेव्हा असं काहीतरी घडलं, त्या देणाऱ्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि पुन्हा पैसे मिळालेच नाहीत. हे जे काही घडलं, ही जी काही सिच्युएशन होती, ही काही पॉझिटिव्ह सिच्युएशन नव्हती, फेवरेबल सिच्युएशन नव्हती. पैसे हवे होते, काही कारणासाठी पैसे हवे होते, त्याचेच पैसे होते, त्या माझ्या स्टुडंटचे पैसे होते, कोणाला तरी दिले होते, त्याला मदत म्हणून दिले होते, पण ते हवे तेव्हा मिळत नव्हते आणि अगदी मिळायची वेळ आली तेव्हासुद्धा तो ॲक्सिडेंट झाला आणि ते मिळाले नाहीत. तुमच्या बाबतीत असं काय होत आहे का की पैसे एकतर तुमचे मिळत नाही आहेत किंवा ते पैसे अगदी हातातोंडाशी येतात, मिळणार असतात, पण काहीतरी असं घडतं आणि ते पैसे तुम्हाला मिळत नाहीत. हे सगळं कसं सॉर्ट आउट करायचं, उधार दिलेले पैसे कसे रिटर्न मिळवायचे, कसे परत मिळवायचे, त्याच्यासाठी कोणत्या 3 स्टेप्स वापरायच्या, हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ही जी 3 स्टेप होपोनोपोनो मेथड आहे, उधार दिलेले पैसे रिकवर करण्यासाठी, ही मेथड मी माझ्या स्टुडंटबरोबर शेअर केली होती. ऑफकोर्स आणखी काही टेक्निक्स पण त्याला शिकवले होते, पण त्यांनी ते सगळं इम्प्लिमेंट केलं आणि त्याचे जे पैसे होते हे 3 इन्स्टॉलमेंट्समध्ये त्याला रिटर्न मिळाले होते. तर हे कुठले 3 स्टेप्स आहेत, या कुठल्या 3 स्टेप्स आहेत, हे आता मी तुमच्याबरोबर याच्या पुढे शेअर करते. ही जी 3 स्टेप होपोनोपोनो मेथड आहे मनी रिकव्हरीसाठी, याच्यातली पहिली स्टेप म्हणजे, पहिल्या स्टेपमध्ये तो जो पर्सन आहे ज्याला तुम्ही पैसे उधार दिले आहेत त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर करायची आहे. कारण काय होतं, तो माणूस ज्याला तुम्ही पैसे दिले तो पैसे वेळेवर रिटर्न करत नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचा राग यायला लागतो, त्याच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह विचार तुमच्या मनात यायला लागतात, तुम्ही त्याच्यामुळे इरिटेट होता, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळे वेगळे निगेटिव्ह इमोशन्स फील व्हायला लागतात, ज्यामुळे तुमचं माइंड डिस्टर्ब होतं, तुमची फ्रिक्वेन्सी खराब होते आणि ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जी असते याच्यामुळे सुद्धा तुमचे पैसे तुमच्याकडे परत येत नसतात. कधी कधी त्याची द्यायची इच्छा असेल, पण या निगेटिव्ह एनर्जीमुळे काहीतरी अडथळे निर्माण होतात. जसं माझ्या स्टुडंटचं मी तुम्हाला सांगितलं, तो पैसे द्यायला येतच होता पण त्याचा ॲक्सिडेंट झाला. ही अशी काहीतरी कारणं घडतात, कारण ही निगेटिव्ह एनर्जी असते तुमच्यामध्ये आणि त्या पर्सनच्या मध्ये. ही निगेटिव्ह एनर्जी क्लिअर करण्यासाठी तुम्ही त्या पर्सनच्या नावाने आधी होपोनोपोनो प्रेयर करायला पाहिजे. म्हणजे त्या पर्सनचं नाव असेल ते नाव होपोनोपोनो प्रेयरमध्ये घ्यायचं. आय एम सॉरी डिअर, त्याचं नाव घ्यायचं. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं रिपीटेडली चॅन्ट करायचं. दिवसभरामध्ये कधीही त्याच्याबद्दल काही मनात विचार आले
तुम्ही इरिटेट झाला, तुम्हाला राग आला, तर अशा प्रकारे त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन करायला सुरुवात करायची. असं केल्यामुळे तुमच्या मनातली त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी कमी होईल आणि जे काही मनी ब्लॉक्स क्रिएट झालेले असतात हे निघून जायला लागतील. तर या 3 स्टेप्समधली पहिली स्टेप म्हणजे तुम्ही ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला, ज्या कोणाला पैसे उधार दिलेले आहेत त्या व्यक्तीसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची. मनात कधीही त्याच्याबद्दल काही विचार आले तर त्यावेळेला ही प्रेयर चॅन करायची. थोडा वेळ चॅन करा, ॲटलिस्ट 11 वेळेला तरी चॅन करा किंवा त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही चॅन करू शकता. नंबर मॅटर करत नाही, तुमचे फिलिंग्स मॅटर करतात. जोपर्यंत तुमच्या मनात न्यूट्रल तुम्हाला वाटत नाही, त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी, राग असेल, इरिटेशन असेल जात नाही, तोपर्यंत ही प्रेयर थोडा वेळ चॅन करा. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची आहे मनीसाठी. मनीसाठी होपोनोपोनो चॅन करत असताना असं समजायचं की मनी सुद्धा एक पर्सन आहे आणि त्या भावनेने मनीसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची. तुमचे पैसे अडकलेले आहेत, तुम्हाला ते परत हवे आहेत, तर कुठेतरी मनीसाठी सुद्धा तुमच्या मनात काहीतरी निगेटिव्ह विचार येत असतील. पैसा कमी पडतोय, या कामासाठी हवा आहे पण तो आत्ता अवेलेबल नाही आहे. कुठेतरी लॅकचं फिलिंग, कुठेतरी फसवल्या गेल्याचं फिलिंग, काहीतरी निगेटिव्ह फिलिंग तुमच्या मनात येतच असेल. ते फिलिंग काढून टाकण्यासाठी मनीसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची आहे. असं म्हणायचं, आय एम सॉरी डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जेव्हा मनीसाठी काही निगेटिव्ह थॉट्स मनात येतील त्यावेळेला मनीसाठी अशी ही प्रेयर करायची आहे. थोडा वेळ तुम्ही चॅन करू शकता. जोपर्यंत तुम्हाला नॉर्मल वाटत नाही तोपर्यंत ही प्रेयर तुम्ही चॅन करा. दिवसातून तुम्ही कितीही वेळेला ही प्रेयर चॅन करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला मनीच्या बाबतीत पॉझिटिव्ह फिलिंग यायला लागेल आणि मग तुमच्याकडे मनीचं अट्रॅक्शन व्हायला लागेल. तुमचे अडकलेले पैसे तुमच्याकडे यायला मदत होईल, त्याच्यामधले ब्लॉक्स निघून जातील. आता याच्यातली तिसरी स्टेप म्हणजे ही होपोनोपोनो प्रेयर स्वतःसाठी म्हणजे तुमच्यासाठी चॅन करायची आहे. कारण या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कुठेतरी स्वतःचाही राग येत असेल की मी का पैसे दिले असं तुम्हाला वाटत असेल. कुठेतरी गिल्ट वाटत असेल, कुठेतरी असं वाटत असेल की मी फसवल्या गेलो आहे, मला फसवलं आहे. असे काहीतरी वेगळे वेगळे इमोशन्स तुम्हाला स्वतःच्या बाबतीत येत असतील. मी किती इरिस्पॉन्सिबल होतो, मी किंवा त्यावेळेला मी विचार का नाही केला की पैसे द्यायला पाहिजे होते या पर्सनला की नाही द्यायला पाहिजे होते, हा सेकंड थॉट मी का नाही केला, असे विचार तुम्हाला तुमच्या बाबतीत येत असतील. तर हे स्वतःच्या बाबतीतले सगळे निगेटिव्ह विचार, निगेटिव्हिटी, निगेटिव्ह इमोशन्स क्लिअर करण्यासाठी ही होपोनोपोनो प्रेयर स्वतःसाठी करायची आहे. कारण हे सुद्धा ब्लॉक्सच आहेत. हे ब्लॉक्स असेच राहिले तर याच्यामुळे सुद्धा मनी अट्रॅक्शन होत नाही. तुमचाच पैसा तुमच्याकडे येण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. म्हणून याच्यासाठी आता स्वतःसाठी होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची आहे. आय एम सॉरी डिअर, स्वतःचं नाव घ्यायचं, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. स्वतःचं नाव घेऊन ही होपोनोपोनो प्रेयर चॅन करायची. ही प्रेयर सुद्धा जेव्हा तुम्हाला स्वतःच्या बाबतीत काही निगेटिव्ह विचार मनात येतील की मी हे असं का केलं, करायला नको होतं, कधी माझे पैसे येतील, असे काही विचार तुमच्या मनात आले, तुम्हाला स्वतःचाच राग आला, स्वतःवरच तुम्ही इरिटेट झालात किंवा फ्रस्ट्रेट झालात, असं जेव्हा तुम्हाला फील होईल त्यावेळेला स्वतःसाठी ही होपोनोपोनो प्रेयर चॅन करायला सुरुवात करा. थोडा वेळ करा आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही दिवसामध्ये ही प्रेयर स्वतःसाठी सुद्धा चॅन करू शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला कोणाच्या बाबतीत काय विचार मनात येत आहेत, ज्याला पैसे दिले त्याच्या बाबतीत येत आहेत का, की मनीच्या बाबतीत येत आहेत, की स्वतःच्या बाबतीत येत आहेत, हे नोटीस करा आणि त्या गोष्टीसाठी त्या त्या वेळेला होपोनोपोनो प्रेयर चॅन करायला सुरुवात करा.
ही प्रेयर चॅन्ट करत असताना याच्यातला प्रत्येक शब्द फील करा. फक्त मेकॅनिकली चॅन्ट करू नका. एक एक शब्द फील करा आणि मग याचे तुम्हाला अमेझिंग रिझल्ट्स मिळायला लागतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला लवकरच परत मिळतील. माझ्या त्या स्टुडंटबद्दल मी जे तुम्हाला सांगत होते त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनेच त्याचे अडकलेले पैसे रिकवर केले होते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचे अडकलेले पैसे परत मिळवू शकता. पैशाच्या बाबतीत आणखी काही तुम्हाला इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील आणि प्रयत्न करूनही ते सुटत नसतील, डीपर लेवलवर ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल, तुमचे ॲक्च्युअल मनी ब्लॉक्स कुठे आहेत हे शोधून ते क्लिअर करायचे असतील, तर आमचा फ्री मनी वेबिनार अटेंड करा. संडेला 7 वाजता हा मनी मास्टरमाइंड वेबिनार होत असतो आणि तो अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि फ्री वेबिनारसाठी सुद्धा रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.